आयुष्य एवढं बेकार चाललंय राव. शेकोटी करून जरी बसलो तरी त्याचा धूर त्याच बाजूला जातो ज्या बाजूला मी बसलेला असतो. मैंने पूछा चांद से कि देखा है कहीं मेरे यार सा हसीन. चांद ने कहा मी तुझ्यासारखा रिकामा नाही. कृपया मास्क पहनकर घर से बाहर निकले. सरकार आपको 10वीं और 12वीं से बचा सकती है, 13वीं से नहीं. प्लीज़ ऐसे पोस्ट मत डाला कीजिए कि रिक्शा वाले की लड़की सिल्वर मेडल लाई, रिक्शा वाले का बेटा आईएएस बना, रिक्शा वाली की बेटी 99% आए. खबरें पढ़ पढ़ के बच्चे जिद कर रहे हैं कि पापा आप भी रिक्शा ले लो. गुरुजी, अशी कोणती वस्तू आहे जिला जाहिरातीची अजिबात गरज नाही? बनल्या गायछाप. गुरुजी, जीवनात खूप मोठा होशील तू. चिंगी, तुझ्या नवऱ्याला तर पुढचे दातच नाहीत. असला कसला नवरा पसंत केलीस ग तू? पिंकी, अगं ते जेव्हा मला पाहायला आले होते तेव्हा मास्क लावून आले होते आणि लग्नात तर फक्त 2 तासाचा वेळ होता. एवढा कमी वेळेत मी मेकअप करू की नवऱ्याकडे बघू? कार घेऊन घरातून बाहेर पडताना गुगल मॅप ऑन केले. तसा आवाज आला, फटके हवे असल्यास 50 मीटरवर उजवीकडे वळा. उठाबशा काढायच्या असतील तर डावीकडे वळा. हे दोन्हीही नको असल्यास यू टर्न घेऊन चुपचाप घराकडे वळा. एका ट्रॅफिक सिग्नलवर एका भिकाऱ्याला पाहून माणूस बोलला, तुला कुठेतरी पाहिलं आहे. भिकारी खूप हसला आणि म्हणाला, साहेब आपण फेसबुक फ्रेंड आहोत. बंड्या शेजारच्या वहिनीला, थंडी वाळू लागली हो वहिनी. शेजारीन, हो ना भाऊजी. आणि त्यात यांची नाईट शिफ्ट सुरू झाली. चायला माहिती दिली की आमंत्रण. कोरोनाचा नवा व्हेरियंट हा अतिशय धोकादायक आहे. हा नाकाद्वारे किंवा तोंडाद्वारे प्रसारित न होता न्यूज चॅनलद्वारेच प्रसारित होत आहे.